ठीक है, गुड मॉर्निंग। आपका थॉट है आपला, खेल खेलती है जिंदगी, तुम बस बेहतरीन खिलाडी बनो। साधं सोपं एक उदाहरण सांगतो याच्यामध्ये। आपण शेतात रोज काम करत असतो, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पिकं वगैरे घेत असतात। तर शेतातल्या पाटातलं जे पाणी असतं, जे पाणी आहे, आपण म्हणतो की पाण्यासारखं राहावं माणसाने। तर पाणी काय करतं, काही काही वेळेस मिरची असती, मिरचीला पण तेच पाणी आपण यूज करतो। ऊस असेल, ऊसाला पण तेच पाणी यूज करतो। पण जे पिकं आहेत त्यांचा गुणधर्म अपोजिट आहे, एक गोड आहे, एक तिखट आहे। पण पाणी काय विचार करतं का बाबा मी हा तिखट आहे म्हणून याच्याकडे जाणारच नाही। म्हणजे आपण पाण्याच्या दृष्टीने जर विचार केला की सगळ्यांना समान घेऊन चालतो माणूस, बरोबर ना। तर तसंच या पद्धतीने प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा आहे। माणूस प्रत्येकजण एकसारखा नाहीये, प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगवेगळी आहे। प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये बादशाह असेल, फक्त तो गुण आपल्यातला काय आहे तो ते समजणं महत्वाचं आहे, बरोबर। प्रत्येकजण आता इथं आपण कंपनीत काम करतोय, प्रत्येकजण वेगवेगळ्या पोझिशन मध्ये काम करतोय। जसं वाजे मामा आहे, वाजे मामाचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये ते बादशाह आहेत। विकास सर त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये बादशाह आहेत। मार्केटिंग टीम असेल, याच्या डिपार्टमेंट असेल, त्यांच्या टीममध्ये बादशाह आहेत। तसंच प्रत्येकाने आपापले स्किल्स जोपासायला शिका। आणि आयुष्यामध्ये असे संकट येत राहतील, असं नाही की बाबा वाजे मामा त्या फील्डमध्ये काम करतायत त्यांना स्टोअर मधलं काही कळत नाहीये। त्यांनी ते शिकण्याचा प्रयत्न केला, त्यांना पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी माहिती असतील, बरोबर ना। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की असं नाही, प्रत्येकाकडे एक सेपरेट स्किल असतं, ते आपण टॉपला ठेवलंच पाहिजे। पण त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पण शिकता आल्या पाहिजे, कारण का आयुष्यात कधी कोणता प्रसंग आपल्या समोर येईल सांगता येत नाही। त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने स्किल्स जोपासायला शिका। आयुष्यामध्ये संकट येत राहतील, फक्त आपल्याला व्यवस्थित तिथपर्यंत जायचंय, काहीही झालं तरी। म्हणजे व्यवस्थित सगळं शिकून परिपूर्ण होऊन आपण त्या फील्डमध्ये जर व्यवस्थित काम करत असेल तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाहीये, कारण आपण परिपूर्ण आहोत आपल्याला माहिती आहे। त्यासाठी आपला स्वतःवरती आत्मविश्वास पाहिजे की मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि माझ्या डोक्यात जे ध्येय मी ठेवलेलं आहे ते 100% मी पार करू शकतो। ठीक आहे, तर सगळ्यांनी प्रत्येकाने हा जो थॉट आहे, खेल खेलती है जिंदगी तुम बस बेहतरीन खिलाडी बनो। आयुष्यात संकट येत राहतील, फक्त आपल्याला नदीच्या पलीकडे जायचंय, कसंही जायचंय पण जायचंय, तेव्हा डोक्यात ठेवायचं, माणूस आपोआप जाणार तिथे 100%। ठीक आहे, धन्यवाद।